नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, ब्लाइंड वर्ल्ड विथ ज्योत्स्ना या आपल्या चॅनलवर मी ज्योत्स्ना आता तुमची फेवरेट टीचर जो टीचर तुमचं मनापासून स्वागत करते। तर आपण इंग्रजी मुळाक्षरांचा अभ्यास करत आहोत। तर यातला आपला आता शेवटचा भाग आहे। आपण ए पासून ते टी पर्यंत सगळी मुळाक्षरं वेगवेगळ्या भागांमध्ये बघितली आहेत आणि आता शेवटचा भाग आहे ते यू पासून ते झेड पर्यंत। तर आपण सुरुवात करूया आजच्या भागामध्ये। तर सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड ही मुळाक्षर आपण बघणार आहोत। तर यू पासून आपण सुरुवात करूया की यूचं लिखाण कसं करायचं, वाचन कसं करायचं, इथून आपण नेहमीप्रमाणे बघणार आहोत। तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला यूचे डॉट सांगते। यूचे डॉट आहेत 1 3 6, यूचे डॉट आहे 1 3 6 1 3 6 आणि हे असे लक्षात ठेवायचे। वाचताना हा असा आकार लक्षात ठेवायचा। एक उभी रेष, तुटक उभी रेष आणि एक छोटी आडवी रेष। आता लिहिताना आपण कसं लिहायचं, तर उजव्या बाजूने सगळ्यात वरच्या सेलमध्ये 1 नंबर डॉट, त्याच्यानंतर खालच्या सेलमध्ये 3 नंबर डॉट आणि त्याच्या बाजूच्या लोअर सेलमध्ये 6 नंबर डॉट असं आपण लिहिताना लिहायचं आहे। त्यानंतर आपण बघणार आहोत व्ही। तर व्ही लिहिताना व्हीचे तुम्हाला डॉट सांगते। तर 1 2 3 6 1 2 3 6 आणि हे वाचताना कसं वाचायचं आहे, तर ही अशी उभी रेष 3 ठिपक्यांची आणि ही आडवी रेष। हा आकार लक्षात ठेवायचा आहे। आकार लक्षात ठेवल्यावर मुलं पटकन शिकतात। आणि आता व्ही लिहायचा कसा, तर उजव्या बाजूने 1 2 3 आणि डाव्या बाजूला सगळ्यात खालच्या सेलमध्ये 6। हे झाले व्हीचे डॉट। आता आपण बघणार आहोत डब्ल्यू। तर डब्ल्यूचे डॉट कसे आपण लक्षात ठेवायचे, तर आरच्या ऑपोजिट, आरच्या विरुद्ध डब्ल्यू। तर डब्ल्यूचे डॉट आपण बघूया अगोदर 2 4 5 6 2 4 5 6 आणि लिहिताना वाचताना आपण कसे वाचायचे की एक उभी रेष आणि त्याच्या पुढचा एक ठिपका। आता ही उभी रेष आपण वाचताना कसे बघणार, हे आता मी तुम्हाला दाखवते, पण असं वाचतोय आपण। वाचताना आधी एक ठिपका आणि एक उभी रेष 3 ठिपक्यांची, हे असं आपण लक्षात ठेवायचं। आणि लिहिताना कसं लिहायचं आहे, तर उजव्या बाजूला 2 नंबर डॉट आणि डाव्या बाजूला 4 5 6। त्याच्यानंतर डब्ल्यू नंतर आपण बघणार आहोत वाय। डब्ल्यू नंतर आपण बघणार आहोत एक्स। तर एक्सचे डॉट काय आहेत, तर 1 3 4 6 1 3 4 6। हे आपण लक्षात कसे ठेवायचे वाचताना, तर अप्पर सेलचे 2 डॉट आणि लोअर सेलचे 2 डॉट। हे असे आपण लक्षात ठेवायचे। हे तुम्ही आकार इथे बघू शकता। त्यानंतर आपण लिहायचे कसे हे बघतोय आपण। लिहिताना आपण कसं लिहायचे, तर उजव्या साईडने 1 आणि डाव्या खाली तिसऱ्या ह्याच्यामध्ये 3 अप्पर डॉट एक द्यायचा उजव्या बाजूला, नंतर एक लोअर डॉट द्यायचा, त्याच्यानंतर डाव्या बाजूला सुद्धा एक अप्पर डॉट आणि एक लोअर डॉट। हे झाले 1 3 4 6 एक्स। आता आपण बघणार आहोत वाय। तर आता वायचा आपण कसा बघूया, तर हा आकार बघायचा आहे। तर एक असा कंस दिसतोय आपल्याला। तर वायचे डॉट आहेत 1 3 4 5 6 1 3 4 5 6। हा असा आकार लक्षात ठेवायचा आहे। आणि लिहिताना कसं लिहायचं आहे की उजव्या बाजूला 1 खाली 3 अप्परला 1 लोअरला 3 आणि डाव्या बाजूला 4 5 6 अप्पर मिडल आणि लोअर तिन्ही बाजूला टिपके। आता वाय नंतर आपण शेवटचा आपलं मुळाक्षर बघतोय झेड। तर 1 3 5 6 हे आपल्याला असे लक्षात ठेवायचे आहेत। हा आकार आणि हा आकार असा लक्षात ठेवायचा आहे। खालचा एक त्रिकोण आकार आणि वरती एक डॉट, हा आकार असा लक्षात ठेवायचा आहे। आणि लिहिताना हे कसं लिहायचं आहे झेड, तर उजव्या बाजूने पाठीवरती 1 अप्पर सेल, नंतर लोअर सेल, त्याच्यानंतर डाव्या बाजूला 5 आणि 6। त्याच्यानंतर आपण आता ए टू झेड हे आपण सगळं बघितलेलं आहे। पूर्ण आपलं इंग्रजी मुळाक्षर झालेले आहेत। तर आता तुम्हाला यू पासून झेडपर्यंत मी परत सांगते। तर यूचे डॉट आहेत 1 3 6, यूचे डॉट आहेत 1 3 6 हे बघा। त्यानंतर 1 3 6, त्याच्यानंतर आपण बघणार आहोत व्हीचे डॉट आहेत 1 2 3 6 1 2 3 6। त्याच्यानंतर आपण बघणार आहोत डब्ल्यूचे डॉट आहेत 2 4 5 6 2
2 4 5 6. त्याच्यानंतर एक्सचे डॉट आहेत 1 3 4. डब्ल्यू नंतर आपण बघणार आहोत एक्सचे डॉट आहेत 1 3 4 6. 1 3 4 6 एक्सचे डॉट आहेत. त्यानंतर आपण बघणार आहोत वायचे डॉट आहेत 1 3 4 5 6 1 3 4 5 6. आणि शेवटचा आपला आहे झेडचे डॉट आहेत 1 3 5 6. 1 3 5 6. तर A to Z तुम्हाला कसं ही जे इंग्रजी मुळाक्षरं होती ते तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि तुमचे काही प्रश्न असतील, अडचणी असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी, अभ्यासासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पुन्हा भेटूया. धन्यवाद.